या कुंदेंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. आज मी आपल्याला भक्त प्रल्हादाच्या जीवनातली एक कथा सांगणार आहे. आपण जीवनात शील हा शब्द वारंवार वापरतो, पण शील म्हणजे काय, शीलवान म्हणजे काय, शीलम परम भूषणम म्हणजे काय, याविषयीची कथा आपल्याला प्रल्हादाच्या माध्यमातून मी सांगणार आहे. हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आलेले भक्त प्रल्हाद हे विष्णूचे महान भक्त होते. ते महाज्ञानी होते, विद्वान होते. त्यांना प्रत्यक्ष नरसिंहाचा आशीर्वाद लाभला होता आणि विशेष म्हणजे गुरु शुक्राचार्यांचे मार्गदर्शन लाभले होते. आणि त्यामुळे प्रल्हादाने एक वेगळं स्वतंत्र असं आपलं अस्तित्व निर्माण केलं होतं. आसुरांमधील एक श्रेष्ठ राजा म्हणून भक्त प्रल्हादांची ओळख होती. प्रजेचे राजावर नितांत प्रेम होते आणि विशेष म्हणजे प्रल्हादही प्रजेवर जीवापाड प्रेम करीत होते. प्रल्हादाने कुठलेही शस्त्र न वापरता अनेक लढाया जिंकल्या होत्या आणि लढाया जिंकता जिंकता प्रल्हादाने तिन्ही लोकांचे राज्य जिंकले होते, स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ. आणि जेव्हा प्रल्हादाने ह्या तिन्ही लोकांचे राज्य जिंकले तेव्हा प्रल्हादाला इंद्रपद मिळाले आणि जो मूळचा इंद्र होता त्याला राज्यत्याग करावा लागला, राज्य सोडून पळून जावे लागले. इंद्र अस्वस्थ झाले. बघा, सत्ता गेली की कुणाला बरं वाटेल. आज आपण पाहतो खुर्चीसाठी सगळ्या लढाया चाललेल्या आहेत. सत्ता ही मदिरेसारखी असते. जेव्हा ती हाती असते तेव्हा ती धुंद करते आणि हातातून गेली ना की ती वेडं करते. इंद्र तसेच वेडे झाले. काय करावे बरे, असा प्रश्न इंद्राला पडला. मग त्यांनी विचार केला, आपण देवांचे गुरु बृहस्पतींकडे जाऊ आणि त्यांच्याकडून काही ज्ञान घेऊ की जेणेकरून आपल्याला आपले गेलेले राज्य परत मिळेल. इंद्रदेव बृहस्पतींकडे गेले, सर्व हकीकत सांगितली आणि विनंती केली की हे गुरुवर्य, मला तुमच्या जवळचं ज्ञान तुम्ही द्या. बृहस्पतींनी आपल्या जवळचं सर्व ज्ञान इंद्रदेवाला दिलं, पण त्या ज्ञानाने इंद्राला आपलं राज्य परत मिळालं नाही. इंद्र पुन्हा विचार करू लागले, आता कुठे बरे जावे. मग त्यांना दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांची आठवण झाली. मग ते गुरु शुक्राचार्यांकडे गेले. त्यांना आपली कथा आणि व्यथा सांगितली. मला माझं राज्य पुन्हा मिळण्यासाठी मी काय करू याविषयी मार्गदर्शन करा, अशी विनंती केली. शुक्राचार्यांनी आपल्या जवळचं सर्व ज्ञान इंद्राला दिलं, पण तरीही इंद्राला आपलं राज्य मात्र पुन्हा मिळालं नाही. इंद्र दुःखी झाले. काय करावे बरे आता, आपले राज्य मिळवण्यासाठी आपण कुणाकडे जावे. आणि त्याच वेळेस गुरु शुक्राचार्यांनी सांगितले की हे राजा, हे इंद्र राजा, तू राजा प्रल्हादाकडे जा. त्याच्याकडे तू गेलास तर तुझे गेलेले राज्य तुला नक्की परत मिळेल. इंद्रदेव प्रल्हादाकडे जायला निघाले, पण त्यांच्या लक्षात आलं की आपण जर असेच गेलो
तर राजा प्रल्हाद आपल्याला ओळखेल म्हणून त्यांनी काय केलं, आपला वेश बदलला, ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि अतिथी म्हणून प्रल्हादाच्या दरबारामध्ये इंद्रदेव पोहोचले. राजा प्रल्हादाने अतिशय सन्मानाने अतिथीचे म्हणजे इंद्राचे स्वागत केले, बसायला आसन दिलं आणि हात जोडून विनंती केली की आपणास काय हवे आहे ते कृपया मला सांगा. तेव्हा इंद्रदेव म्हणाले, हे राजन, मी तुझ्याकडे ज्ञान घेण्यासाठी आलो आहे. तुझ्याकडे जे ज्ञान आहे ते मला तू देशील का? इंद्र म्हणाले, प्रल्हाद म्हणाले, हे अतिथी महाराज, का बरं मी तुम्हाला ज्ञान देणार नाही? माझ्याजवळचं सर्व ज्ञान मी आपल्याला देईन, पण प्रथम माझ्या दृष्टीने माझी प्रजा मला महत्त्वाची वाटते. मी प्रजेचे काम करता करता मला जसा वेळ मिळेल तसं मी तुला ज्ञान देईन. तुला जर ते मान्य असेल ना तर तू राहू शकतो. अतिथीने तिथे राहण्याचे मान्य केले. हळूहळू प्रल्हादाकडून ज्ञान मिळू लागले आणि ज्ञान मिळत असताना एक गोष्ट इंद्रदेवाच्या लक्षामध्ये आली की अरे, प्रल्हादाने आपले राज्य मिळवले ते केवळ एका गोष्टीवर, आणि ती गोष्ट, तो गुण म्हणजे त्याचं उत्तम शील, आणि त्या शीलामुळं त्याला राज्य मिळालं. आणि हे कळाल्यानंतर इंद्रदेव जायला निघाले. तेव्हा राजा प्रल्हाद म्हणाले की तुम्ही जायला निघाला आहात, पण तुम्ही अतिथी म्हणून माझ्याकडे आला आहात, तर तुम्हाला काय हवंय ते मला सांगा. तेव्हा इंद्रदेव म्हणाले, हे राजन, मला काही नको. तू मला जे ज्ञान दिलं आहे तेच मला पुरेसं आहे. तेव्हा प्रल्हादाने पुन्हा म्हटलं की नाही, मी माझ्या इथून कुठल्याही अतिथीला रिक्त हस्ते देऊ शकत नाही. तुला काय हवं आहे ते माग. इंद्रदेव क्षणभर थांबले आणि म्हणाले, हे राजा, मी मागेल ते तू नक्की देशील? हो, का नाही देणार? तू मागून तर बघ. इंद्रदेवाने म्हटलं, हे राजा, तू मला तुझं शील दान कर. शील दान कर म्हटल्यानंतर क्षणाचाही विचार न करता राजा प्रल्हादाने आपल्या हातामध्ये पाणी घेतले, संकल्प सोडला, माझे हे राज्य मी आलेल्या माझे हे शील मी आलेल्या अतिथीला दान करत आहे असं म्हणून हातातील पाणी त्या अतिथीच्या हातावर टाकलं आणि आपलं शील त्याला दान केलं. आणि काही क्षणातच एक अशी घटना घडली की नेमकं हे काय झालं हे समजेना. प्रल्हादाच्या शरीरातून एक तेजस्वी पुरुषाकृती बाहेर पडली आणि ती अतिथीच्या रूपाने आलेल्या इंद्राच्या शरीरात गेली. त्याच्यानंतर काही क्षणात दुसरी तेजस्वी आकृती बाहेर पडली, तीही इंद्राच्या शरीरात गेली. तिसरी आकृती बाहेर पडली, पुरुषाकृती, ती पण इंद्राच्या शरीरात गेली. चौथी पुरुषाकृती बाहेर पडली, ती पण इंद्राच्या शरीरात गेली. प्रल्हादाला काही समजेना आणि त्याच वेळेस एक पाचवी स्त्री आकृती प्रल्हादाच्या शरीरातून बाहेर पडली. प्रल्हादाने हात जोडून त्या स्त्री आकृतीला नमस्कार केला. हे माते, तू कोण आहेस? आणि माझ्या शरीरातून जे 4 तेजस्वी आकृत्या बाहेर पडल्या आणि ह्या अतिथीच्या शरीरात गेल्या, त्या आकृत्या कोण होत्या? आणि अतिथी म्हणून आलेला जो कोण आहे तो कोण आहे हे तू कृपया मला सांग. तेव्हा त्या स्त्रीने आपलं मूळ रूप प्रकट केलं. ती माता लक्ष्मी होती. तिने राजा प्रल्हादाला सांगितलं, हे राजा, मी लक्ष्मी आहे
पण तुझ्या शरीरातून ज्या आकृत्या बाहेर पडल्या त्यातली पहिली आकृती जी होती ती धर्म होती. दुसरी आकृती जी बाहेर पडली ती सत्य होतं. तिसरी आकृती जी बाहेर पडली ते सदाचार होतं. चौथी आकृती जी बाहेर पडली ती नीती होती. आणि पाचवी आकृती मी स्वतः लक्ष्मी आहे. तू तुझे शील दान केल्यामुळं तुझ्या शरीरामध्ये आम्ही जे सर्वजण वास करत होतो, तुझं शील दान तू केलं आणि त्यामुळे आता आम्ही त्या अतिथीच्या शरीरात जाणार आहोत. आणि तो अतिथी दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष इंद्रदेव आहे. असं सांगितल्यानंतर राजा प्रल्हाद क्षणभर शांत झाले. लक्ष्मीने हेही सांगितलं की ज्या ठिकाणी धर्म, सत्य, सदाचार आणि नीती असते तिथेच मी राहते. मी म्हणजे लक्ष्मी. फरक आहे बघा. लक्ष्मी ही पुढच्या दाराने येते आणि पैसा मागच्या दाराने येत असतो. चांगला पैसा पुढच्या दाराने येत असतो. मी लक्ष्मी आहे. हे सगळं पाहिल्यानंतर इंद्राने प्रल्हादाला नमस्कार केला आणि इंद्र म्हणाले, हे राजन, मी तुला तुझे शील परत देऊ इच्छितो. तू ते परत घे. तेव्हा राजा प्रल्हाद म्हणाले, हे इंद्रदेवा, मी एक स्वतः राजा आहे. मी दान देणार आहे, दान घेणारा नाही. आणि एकदा जे मी तुला दिलं ते दिलं. आणि हेही लक्षात ठेव इंद्रदेवा की मला हे तिन्ही लोकांचं राज्य नकोच आहे. तूच तिथे सुखाने राज्य कर. मी माझ्या राज्यामध्ये सुखी आहे. मी माझ्या राज्यामध्ये समाधानी आहे. तू तिन्ही लोकांचं राज्य उत्तम प्रकारे कर. तू तुझ्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने इथे राज्य करीन. इथं ही कथा संपते. पण खऱ्या अर्थाने आपल्यासाठी ती कथा इथून सुरू होते. आपण आयुष्यामध्ये किंवा रोजच्या जीवनामध्ये हा माणूस शीलवान आहे, ह्या माणसाचं शील चांगलं आहे, तो सत्शील आहे वगैरे शब्द वापरतो. पण नेमकं शील आपल्याला कित्येक शब्दांचे अर्थ माहीत नसतात किंवा त्याचा गर्भित अर्थ काय आहे हे माहिती नसतं. आपल्याला माहिती असतं म्हणून आपण तो शब्द बोलतो. तर शील याचा अर्थ काय? शील म्हणजे काय? तर धर्माचरण करणे. धर्माचे खूप मार्ग आहेत. कितीतरी धर्माचे मार्ग आहेत. म्हणजे देशाप्रतीचा धर्म, गृहस्थाश्रमाचा धर्म, वडिलांच्या प्रतीचा धर्म, आईच्या प्रतीचा धर्म, असे धर्माचे खूप अंग आहेत. तर त्या सर्व अंगाचा विचार करून वागणे, धर्माने वागणे. दुसरी गोष्ट सत्याने वागणे. सत्य म्हणजे खरं खरं बोलणं, खरं वागणं. शतशतकाच्या तळाशी दडलं ना तरी सत्य हे तत्व कधी मरत नसतं. थोड्यापुरतं ते झाकलं जातं, पण सत्य हे कधीतरी उघडकीला येत असतं. आणि म्हणून आपण सत्याची कास धरावी. तिसरी गोष्ट सदाचार. चांगला आचार, चांगली वागणूक, चांगलं वर्तन, या गोष्टीलाही आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व असतं. आणि नैतिकता. नैतिकता तर आज संपूर्ण संपली आहे की असं वाटायला लागतं. नवीन पिढीला नैतिकता म्हणजे काय ह्या शब्दाचाही अर्थ माहीत नाही. नीतीने वागणे, सदाचारांची कास धरत असताना नीतीची कास धरणे. आणि जेव्हा धर्म, सत्य, सदाचार आणि नीती याने आपण वागतो तेव्हा खऱ्या अर्थाने शील आपल्याजवळ येते. आणि जेव्हा शील आपल्याकडे येते तेव्हा लक्ष्मीचा आपल्यावर वरदहस्त राहतो. आणि म्हणून आपण आयुष्यामध्ये भले आपल्याला इंद्राचं राज्य मिळवायचं नाही किंवा कुठल्या मोठं एखादं राज्यही मिळवायचं नाही, पण आपल्या समाधानासाठी, आपल्या मानसिक सुखासाठी, आपल्या उत्कर्षासाठी आपण धर्म, सत्य, सदाचार आणि नीती याची कास धरावी, असंही आपल्याला कथा सांगते. नमस्कार.